प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे म्हणजे निवडणुकांसाठी काही लोक यात्रा करतात, संघर्ष करतात, मात्र अमोल कोल्हे जे आहे ते त्यांना तिकीट मिस दिलेलं होतं. पुढच्या वेळेस ते खासदार म्हणून निवडून येणार नाहीत, हे माझं खुलं चॅलेंज आहे. जो उमेदवार देईल तुम्ही निवडून आणा. ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. नाही, काल असं पण दादा बारामतीत बोलताना म्हणाले की यापुढे फक्त माझंच ऐकायचं, बाकी कोणाचंच ऐकायचं नाही. आणि मी वयाच्या 60व्या वर्षी खरं तर हा निर्णय घेतलेला आहे. काहींनी 38व्या वर्षीच हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे नाव न घेता थेट त्यांनी साहेबांवर अशा पद्धतीने टीका केलेली आहे. तुम्ही म्हणला ही गोष्ट अतिशय बरोबर आहे. आदरणीय पवार साहेबांनी 38व्या वर्षी काय निर्णय घेतला तेव्हा मी तर खरं खूप लहान होते, त्याच्यामुळे मला त्याची फारसा माहिती नाही. पण तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर काय झालं ही माहिती एकतर दिली होती. आणि बारामती आणि तमाम पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या जनतेची मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने 38व्या वर्षी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे सगळ्यात युवा मुख्यमंत्री झाले. आणि आजही देशात जो रेकॉर्ड आहे मुख्यमंत्रीपदाचा त्याच्यात आदरणीय पवारसाहेबांचं नाव 2 नंबरला आहे की सगळ्यात युवा असा मुख्यमंत्री होणारे महाराष्ट्रातले सगळ्यात युवक म्हणजे आदरणीय पवारसाहेब. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते माझ्या आणि दादासारखे परिवारवादवाले नव्हते. त्यांना परिवारवादाचा लेबलही लागलं नव्हतं. स्वतःच्या कर्तृत्वावर ते 38व्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आणि बारामतीच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादमध्ये ते महाराष्ट्राचे सगळेच युवा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने 3 वेळा आणखीन वेळा झाले. त्यानंतर LOP म्हणजे पार्लमेंटमध्येही लोकसभेतही लीडर ऑफ ऑपोजिशन राहिले अनेक वर्ष, डिफेन्स मिनिस्टर झाले, ॲग्रिकल्चर मिनिस्टर झाले. आणि त्यामुळे त्यांचा जो प्रवास जो बारामतीत काटेवाडीतून सुरू झाला त्या तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होते की आदरणीय पवारसाहेब आणि पवार कुटुंबाला जो आशीर्वाद आणि साथ बारामतीकरांनी दिली त्यातूनच गेले 60 वर्ष जे आदरणीय पवारसाहेब समाजकारण आणि राजकारण करतात त्याची सगळ्याची सुरुवात काटेवाडी आणि बारामतीतून झाली. आणि कालही दादा बोलताना आणखीन एक गोष्ट बोलले की मोदीजी आणि अमित शहाजी त्यांचं ऐकतात. ती फार चांगली गोष्ट आहे कारण आज ते सत्तेमध्ये त्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. आणि जर प्रधानमंत्री त्यांच्या काही सूचना दादांच्या ऐकत असतील तर अतिशय विनम्रपणे मला असं वाटतं आपण सगळेच आपल्या काही जे प्रश्न आहेत ते आपण दादा दरबारी मांडूया की दादांची च्या थ्रू जर मोदीजी आणि अमित शहाजी सगळ्या गोष्टी करत असतील तर हे मी मनापासून त्याचं स्वागत करते. आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने दादांना विनम्र विनंती करते की त्यांनी महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करून घ्यावी. आपल्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यानंतर दुधाचा असेल किंवा आज तुम्ही बघता इथेनॉलचा प्रश्न असेल, कांद्याचा असेल, सोयाबीन, कपास असे असंख्य अशी आहेत पिकं ज्याला हमी भाव मिळत नाही. तोही प्रश्न दिल्ली दरबारी त्यांनी आपल्या वतीने मांडावा. त्यानंतर आरक्षण, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे हा अतिशय गंभीर आहे. महागाई, बेरोजगारी जे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत त्याचाही त्यांनी एक आढावा त्या दोघांबरोबर घ्यावा. आणि त्याबरोबरच जर हे सगळं दादांच्या मार्गदर्शनाने होणार असेल तर जसं आदरणीय पवारसाहेबांना 38व्या वर्षी बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने एक मोठी संधी ह्या राज्याचं नेतृत्व करायची मिळाली ती दादांनाही मिळावी आणि त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होईल. तुम्हाला असं वाटतं का हे मुख्यमंत्री पद न मिळाल्याचं वैफल्य आहे म्हणून सतत ते टीका करतात? असं कशाला आपण म्हणावं. मला असं वाटतं की त्यांनी जी गोष्ट सांगितली कालच्या भाषणामध्ये त्याच्याबद्दल मी लहान होते त्याच्यामुळे मला फारसं त्यातलं काही आठवत नाही. पण तुमच्याच सगळ्या चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर त्या काळात जो अनुभव आला त्याच्याबद्दल सांगितलं आहे. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त शालिनीताई पाटील ह्या जास्ती स्पष्टपणे सांगू शकतील कारण का त्या तिथे उपस्थित होत्या, सगळ्या घटना झाल्या. तुम्ही इतके दिवस सतत म्हणताय की स्प्लिट नाहीये पार्टीमध्ये, स्प्लिट नाहीये. काल अजित पवार बोलताना असं स्पष्ट म्हटले की आता माझंच ऐकायचं. जे कार्यकर्ते दोन्ही बाजूला आहेत त्यांनी आता एक बाजू धरा आणि एका बाजूनं काम करायला सुरुवात करा. याचा अर्थ स्पष्ट आहे त्यांनी त्यांची चूल जी आहे ती वेगळी मांडलेली आहे. आता तरी तुम्ही हे मान्य कराल का की ही फूट आहे किंवा हा पार्टी स्प्लिट आहे? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत.
महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील आहेत आणि ह्या सगळ्या भूमिका कागदपत्र ही सगळी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही तर काही गेलो नाही, इलेक्शन कमिशननी आम्हाला प्रश्न विचारले, त्याची उत्तरं आम्ही दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही स्प्लिट नाही. पण निवडणूक निर्णयामध्ये कळेल असं दादा म्हणतात, निवडणूक आयोगाचा निर्णय लागेल आणि मग माझं ऐकावं लागेल, ऐकायला पाहिजे आता. माझा इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे की म्हणजे मला काही ॲक्सेस नाही आहे इलेक्शन कमिशनला किंवा मला कुणाचाच ॲक्सेस नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही अतिशय प्रांजळपणे आमची बाजू मांडलेली आहे आणि संविधानाच्या चौकटीत आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. निर्णय काय होईल मला माहिती नाही, मी कसं सांगणार का निर्णय कसा होईल. म्हणजे आता मी पेपराला बसले तेव्हा चांगला पेपर लिहिला एवढं नक्की, पण मार्क देणारा माझा नाही ना ओळखीचा, मी कसं सांगणार. काय कारण वाटतं तुम्हाला की अजित पवार आता थेट शरद पवारांवरती टीका करायला लागले? इतके दिवस त्यांनी टाळलं होतं, मात्र आता ते स्पष्ट बोलायला लागले जे काय ते शरद पवार ऐकत नाहीत किंवा त्यांनी 38व्या वर्षी जो निर्णय घेतला तो आम्हाला 60व्या 62व्या वर्षी घ्यावा लागलाय, त्यांना वारंवार सांगितलंय. थोडासा अंतर आहे त्याच्यामध्ये. त्या 38व्या वर्षी जेव्हा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता, ती वेगळी चुली काँग्रेसमधले अनेक लोक त्यांच्याबरोबर होते, पण त्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता 38व्या वर्षी झालं. आणि मला वाटतं तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर ती सगळी माहिती दिली. दादा असं काय करतायत तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांना? मला नाही सांगता येणार याचं उत्तर तुम्हाला त्यांना. आता एकतर लोकशाही आहे, नाही पॉलिटिकल असेसमेंट कसलं, आणि त्याच्यामुळे हे बघा माझ्यासाठी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला मन मोकळं करायचा बोलायचा अधिकार आहे. दडपशाही दिल्लीवाले करतात, आम्ही दडपशाहीवाले नाही. आघाडीला जास्त जागा दाखवल्यात, महायुतीला कमी दाखवल्यात, काय तुमची त्यावरती प्रतिक्रिया? ही लोकशाही आहे, मायबाप जनता ठरवते कोण निवडून जाणार. दादा असं म्हणतायत की माझ्यासोबत जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मी फसवणार नाही. जर 40-50 आमदार माझ्या मागे येतात, ज्येष्ठ नेते आहेत, तर याचा कुठंतरी विचार केला पाहिजे. म्हणजे सातत्यानं ते शरद पवारांना का सांगतायत की परत विचार करा, परत विचार करा. शरद पवारांची खरंच भीती अजित पवारांना वाढते. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा ते पवारांना अजून आवाहन करताना पाहायला मिळतं. गेले 60 वर्ष म्हणजे वैयक्तिक कुणाबद्दलच नाही, तुम्ही सगळ्याच पक्षांचे लोक बघा, आदरणीय पवार साहेबांवर गेले 60 वर्ष टीका केली की हेडलाईन होतेच. त्याच्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आणि लोकशाही आहे, प्रत्येकाला टीका करायचा अधिकार आहे, असं माझं प्रांजळ मत आहे. आणि भरपूर गोष्टी या वर्षात तुमच्या बाबतीतही आणि एकूण राजकारणाच्या बाबतीतही घडलेल्या आहेत, रेंजिंग फ्रॉम पार्टी स्प्लिट टू संसदेमध्ये निलंबन होणं यापर्यंत. नेक्स्ट इयरच्या दृष्टिकोनातनं ही सगळी कायदेशीर लढाई आणि त्याचबरोबर इलेक्शन इयर पण आहे. सो व्हॉट आर यू विशिंग फॉर और व्हॉट डू यू वॉन्ट टू हॅपन? विशिंग असं नाही, माझं असं वाटतं की मला विचाराल तुम्ही तर सगळं स्वतःच्या चौकटीत बघायचं नसतं. मी लोकप्रतिनिधी आहे, मी लोकांच्या वतीने निवडून जाते आणि त्याच्यासाठी मी राजकारणात आणि समाजकारणात आलेले आहे. त्याच्यामुळे मला विचाराल तर मला असं वाटतं की आज देशासमोर सगळ्यात मोठी आव्हानं कुठली आहेत, तर आज म्हणजे ह्या क्षणाला आज जम्मू काश्मीरमध्ये जे होत आहे आणि मणिपूरमध्ये ज्या होत आहे त्या अतिशय वेदना आणि अस्वस्थ करणाऱ्या घटना आहेत. ज्या पद्धतीने तिथे हल्ला झाला, आपले 1 नाही 2 नाही 5 असे शूरवीर सुपुत्र, हे आपण खरं तर त्यांना श्रद्धांजली आदरांजली आपण सगळ्यांनी दिली पाहिजे. त्यांचं कुटुंबाचं दुःख काय असेल. त्यामुळे मला विचाराल तर मणिपूर आणि ज्या घटना जम्मू काश्मीरमध्ये आज होत आहेत त्याच्यामुळे साजरं करण्यासारखं आज मला विचाराल तर खरंच काही नाही आहे. आणि मी विरोधक म्हणत नाही आहे, पण त्या आई ते कुटुंब काय दुःखातून जात असेल आणि तुम्ही आणि मी सुखात पुण्यामध्ये राहो म्हणून आपले हे जवान, हे शूरवीर जवान ते शहीद झालेले आहेत याची नोंद आपण घेतलीच पाहिजे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या देशामध्ये. आणि त्याचबरोबर महागाई असेल, बेरोजगारी असेल, आज हमी भाव म्हणजे कांद्याचा शेतकरी आज रडकुंडीला आलाय, तो रोज रडतोय, तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवताय. सोया, कपास, दुधाचा भाव, काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप ह्या सरकारने केलेलं आहे. इथेनॉलवर कन्फ्युजिंग सिग्नल देत आहे. पॉलिसी पॅरालिसिस, जे मी अनेक महिने तुम्हाला म्हणते की या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. दादा असं म्हणताय की महाविकास आघाडीकडे, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा कोणताच चेहरा नाही.
मोदींच्या विरोधामध्ये जे उमेदवार देतील त्यापैकी लोक जे आहेत ते मोदींनाच प्रिफर करतील. दादांचं मोदींवरचं प्रेम अलीकडच्या काळामध्ये खूप वाढलं आहे असं दिसतंय का? कारण सातत्याने ते मोदींचा उल्लेख करतायत, सातत्य असं म्हणतायत की मोदींचा करिश्मा भारतभर चालणार आहे. त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात गैर काय? आमच्यासाठी लोकशाही आहे, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मन मांडायचा अधिकार असतो. पण दादा असं म्हणत होते की कमळाबाई सातत्यानं मोदींवरती सुद्धा त्यांनी टीका केलेली होती, महागाई एवढी वाढली, सगळं एवढं वाढलंय. अचानकच 5-6 महिन्यांमध्ये दादा असं म्हणतात की ह्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला त्यांना विचारावी लागतील, मी कसं उत्तर देईन? शिंदे गटाचे मंत्री आहेत महेंद्र दळवी यांनी MSCBचे जे अधिकारी आहेत त्यांना शिवेगाळ केली आणि धमकी दिली आहे की तुम्ही वीज वसुली आहे ते आमच्या भागामध्ये करू नका, अन्यथा तुमचा जीव घेऊ. मी तुम्हाला सांगते, या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आलेले आहे. कॅबिनेटमध्ये होणाऱ्या गोष्टी ज्याला संजय राऊत साहेब गँगवॉर म्हणतात, खरंच आता रोजच्या या बातम्यांमध्ये कळतंय की खरंच त्या कॅबिनेटमध्ये गँगवॉर चालू आहे. आणि जर सत्तेत असलेल्या आमदाराला ही भाषा करायची असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हा सिग्नल आहे की त्यांच्या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. काही वेगळं मला बोलायचं सी वोटरच्या सर्वेप्रमाणे असं दिसतंय की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 28 ते 29 जागा मिळतील, तर महायुतीला 19 ते 20च जागा मिळणार आहेत. हे कशामुळे घडतंय असं वाटतं? महागाई, बेरोजगारी आणि अस्वस्थता, लोकांना घरं फोडणं, पक्ष फोडणं, या गोष्टी आवडत नाहीत. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, अभिमानाने सांगते की सुप्रिया सुले की ताकद, सबसे बड़ी ताकद मेरी ईमानदारी आहे. त्याच्यामुळे लोकांना इमानदार लोक आवडतात आणि खरेही लोक आवडतात. आमचं म्हणणं आहे की आम्हाला ना कुणावर आईस करायचं, ना इन्कम टॅक्स, CBI, ED असल्या भानगडी आम्हाला नको आहेत. आम्हाला आम्ही याच्यासारखे लोक राजकारणात आले कशासाठी? तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. आम्ही काय ह्याला अटक कर, ह्याला भीती दाखव, ह्याचं घर फोड असे उद्योग नाही केले हो. आम्ही याच्यासाठी राजकारणात आलोच नाही. आम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवायचे, त्याच्यासाठी पॉलिसी मेकिंगसाठी आलो आहे. आणि आज राजकारण पॉलिसी मेकिंग सोडून सगळ्यावर चर्चा होते, पॉलिसीवर चर्चा होते किती. आणि म्हणून आम्ही लोकसभेत जातो. आणि आम्ही काय मागत होतो? परवा हल्ला झाला, काय झालं असतं? त्या माणसाकडे दुसरी कुठलीही गोष्ट असती, एखादी बंदूक असती, काय झालं असतं? सगळ्या खासदारांचं बॉम्ब असता, काय झालं असतं? सगळे विसरून गेलेत की जो एवढी नवीन वास्तू बांधली, त्या वास्तूचं पहिलं सेशन होतं आणि त्या पहिल्याच सेशनला वॉर्निंग दिलेली असताना इंटेलिजन्स फेलियर झालेला एवढा मोठा अटॅक. आणि तो फक्त आमच्या खासदारांवर नव्हता. तुम्ही सगळे विसरता, या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट त्याच वास्तूमध्ये बसतात. या देशाचे प्रधानमंत्री, माननीय प्रधानमंत्रीही त्याच वास्तूमध्ये बसतात. जिथे एवढे मोठे देशाचे नेते बसतात तिथे एवढा मोठा हल्ला होतो, हे चिंताजनक नाही आहे? त्याच्यावर चर्चा व्हायला नको? महागाईवर चर्चा व्हायला नको? कांद्याच्या भावावर चर्चा नको? आम्ही काय मागत होतो अमोलदादा आणि मी? आणि आम्हाला बाहेर काढण्यात आलं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही वेलमध्ये गेलेला नाही. आम्ही घोषणा देत नाही, आम्ही बॅनर दाखवलेले नाही. पण त्यांना कांद्यावर, महागाईवर, बेरोजगारीवर चर्चा करायची नव्हती, इंटेलिजन्स फेलियरवर चर्चा करायची नव्हती, म्हणून त्यांनी आम्हाला काढून टाकलं तिथून. आणि तुम्ही कुठलाही रेकॉर्ड चेक करू शकता. प्रकाश आंबेडकर म्हटले की 48 जागा कदाचित लढवाव्या लागतील, तर ते असणार आहेत का इंडिया आघाडीमध्ये? त्यांच्याशी मला असं वाटतं आज सकाळच्या तुमच्याच चॅनलवर राऊत साहेब त्याच्यावर सविस्तर महाविकास आघाडीच्या स्टँडवर बोललेले आहेत. त्याच्यामुळे बघूया पुढच्या 2-4 दिवसात तुम्हाला सगळं कळेल. गेल्या काही दिवसांमध्ये रेवती तुमच्या बरोबर सातत्याने दिसते आहे, तर काय म्हणजे अनादर पवार? नो प्लीज, नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. सारखी नाही दिसत आहे. आज ती तिच्या मामीचा फंक्शनला आली आहे. तिच्या 2 मामींचे प्रोग्राम आहेत आज सुनंदा मामींची भिंतडी जत्रा आहे आणि निकोला मामीचा क्रिसमसचा लंच आहे. त्याच्यामुळे ती आली. सुप्रीम कोर्टमध्ये असेल, सुप्रीम कोर्टाला रेवतीचा 25वा वाढदिवस होता त्या दिवशी. आणि तो वाढदिवस तिला तिच्या आईबरोबर ही वडिलांबरोबर साजरा करायचा होता. तिची आई सुप्रीम कोर्टात होती. तिला जर आईला भेटायचं होतं 25व्या वाढदिवसाचा, तर तिला सुप्रीम कोर्टात यावं लागलं. आज काय खरेदी केली? दोघी जणी बराच वेळ साड्या पाहत होत्या तुम्ही. अरे काय, आई आणि मुलगीनी प्रायव्हसी आहे की नाही या देशामध्ये? आधी त्या टेलिकॉमनी सगळ्यांचे फोन हॅक केले त्या नवीन बिलानी. आता शॉपिंग पण आमचं हॅक करायचं राहिलं का काय? नाही, शॉपिंग पब्लिक होतं तुमचं, सगळे बघत होते, आम्ही बघत होतो, म्हणून आम्ही तुम्हाला विचारलं काय चॉईस केलं. ती आमची मुलगी ठरवते आम्ही काय करतो ते. आता मुलं मोठी झाली की हा प्रॉब्लेम असतो. मुलं निर्णय घेतात काय नेसायचं, काय घालायचं, त्यांचं मार्गदर्शन असतं मला. शेवटचा प्रश्न, राम मंदिर, उद्धव ठाकरे म्हणतात राम मंदिर किंवा रामलल्ला हे भाजपची प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे का, किंवा ती तशी नाहीये, त्यांनी तसं हायजॅक केलं? काय हायजॅक कसं नाही हो. आपली संस्कृती काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी हे हरिमुखे म्हणा
ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यामुळे ते जे करतायत ते त्यांचा काय अजेंडा असेल काय असेल. आणि उद्धवजी म्हणतात ते खरे आहे की महाराष्ट्रात कोणीही भेटला तरी राम राम रामकृष्ण हरी या गोष्टी आपण बोलतोच ना. आणि मी तर म्हणजे या सगळ्या पांडुरंग असेल किंवा आपल्या सगळ्या म्हणजे माझं भाग्य की दोन्ही पालख्या ह्या माझ्या लोकसभा मतदारसंघातून जातात. मी त्याच्याबरोबर माऊली माऊली हा गजर करत दोन्ही पालख्यांमध्ये चालते. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते माझी श्रद्धा आहे, माझी अंधश्रद्धा नाही. रेसलिंग फेडरेशनच्या बाबतीमध्ये म्हणजे साक्षी मलिक आणि या सगळ्या खेळाडूंनी निर्णय घेतल्यानंतर आता बरखास्त केलेली आहे बॉडी, एक वेलकम स्टेप वाटतेय का? हो अर्थातच. आणि मला असं वाटतं सगळ्याच ज्या या स्पोर्ट्स बॉडीज आहेत त्या पारदर्शकपणे चालल्याच आहेत. त्याच्यामुळे हा जो निर्णय तो सरकारने स्वतः घेतलेला नाही, त्यांच्यावर इतकं प्रेशर आलं त्याच्यामुळे केंद्र सरकारने हा घेतलाय. पण उशिरा का होईना चांगला जर त्यांना निर्णय वाटत असेल हा योग्य असेल तर पारदर्शकपणे आता या सगळ्या संस्था चालाव्या एवढीच आमची माफक अपेक्षा. दादांनी जे आव्हान दिलेलं आहे की कोल्हेंना निवडून येऊ देणार नाही शिरूर लोकसभेतनं किंवा पाडणार अल्टरनेटिव्ह आहे. तुमचे उमेदवार असतील कोल्हे किंवा नाही मला असं वाटतं महाविकास आघाडी वर्सेस त्यांची महायुती आहे ना, काय म्हणतात ते महायुती ना, तर महायुती वर्सेस महाविकास आघाडी असं होणारच आहे. आणि त्याच्यात काही गैर मला वाटत नाही. लोकशाही आहे, प्रत्येकजण आपल्या स्टाईलनी बोलतं, प्रत्येकाची बोलायची स्टाईल असते. दादा जे बोलतात ते करून दाखवतात. याच्या आधी आपण बघितलं पुरंदरमध्ये त्यांनी असाच इशारा विजय शिवतारेंना दिला होता, त्यांना पाडून दाखवलंय. आणि असाच इशारा त्यांनी आता अमोल कोल्हेंना दिला. तर तुम्हाला काय वाटतं काय होईल? की आमच्यासाठी ही लोकशाही आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही करत असतो आमचं सगळं काम. कोल्हेंची उमेदवारी जाहीर केलेली होती तुम्ही, पण आता कोल्हे कुठेतरी तळ्यात मिळत आहेत अशी चर्चा गेली अनेक दिवस आहेत. अजितदादांसोबत ते जात नाहीयेत कदाचित आता त्याच्यामुळे अजितदादा बोलत असतील. भाजपच्या त्यांच्या प्रवेशाची चर्चा आहे. तुमचे उमेदवार असणार का नाही? आता 27 तारखेपासून जन आक्रोश मोर्चा 27 ते 30 अमोलदादा आणि मी एकत्रपणे करतोय. आमच्या दोघांच्याही लोकसभा मतदारसंघात कांदा, दूध, आता इथेनॉलच्या जे पॉलिसीमध्ये जे U-टर्न सारखे करतायत, कन्फ्युजिंग सिग्नल्स येत आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्यासाठी हा मोठा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि ते होईल आता. पण यावरच अजितदादांनी टीका केलेली आहे की 5 वर्ष तुम्ही मतदारसंघांना लक्ष दिलं असतं तर अशा पद्धतीच्या यात्रा आणि मोर्चा काढायची गरज उरली नसते. नाही हा पॉलिसी लेवलचा इश्यू आहे, हा वैयक्तिक नाही आहे. कांद्याची पॉलिसी ही कॉमर्स मिनिस्ट्री आहे, पियुष गोयल यांनी घेतलेला निर्णय, त्याच्यात आमचा काही संबंध नाही. इथेनॉलची पॉलिसी पियुष गोयल यांनी केलेली आहे. त्यामुळे दुधाची पॉलिसी ही कॉमर्स मिनिस्ट्री आणि ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीनी केंद्र सरकारच्या जर चांगलं काम केलं असतं तर ही वेळ आमच्यावर आली नसती. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, देशाचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर आज कोण आहेत मला नाव सांगा? तोमर जी मिनिस्टर होते त्या स्पीकर म्हणून गेले. ह्या देशामध्ये पहिल्यांदा झालं असेल की फुल टाईम ॲग्रिकल्चर मिनिस्टर केंद्रात नाही आहे. तुम्ही एकीकडे म्हणता कृषी प्रधान देश आहे तर फुल टाईम मिनिस्टर नाही आहे आम्हाला. त्याच्यामुळे या सगळ्याची उत्तरं केंद्र सरकारने दिली पाहिजेत. आम्ही मोर्चा का काढतोय? कारण का सगळी केंद्र सरकारची धोरणं ही चुकीची आहेत. काही शेवटचा प्रश्न, बारामतीकर कुणाचा ऐकणार? दादा म्हणतात माझा ऐका, शरद पवारांचा ऐकणार, सुप्रिया सुळेंचा ऐकणार की अजित पवारांचा ऐकणार बारामतीकर? मी कुणाला काही सांगायला राजकारणात आले नाही. मी मायबाप जनतेची सेवा करायला आले राजकारणात.